खरेदी खताच्या व्यवहाराप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर मिळकत घेणाऱ्याने नाव लावणे आवश्यक असते, परंतु कधी कधी खरेदी खताप्रमाणे नाव लावण्याचे राहून जाते. ते लावले नाही याचा गैरफायदा मूळ मालक घेतात व त्याच मिळकतीचे दुसरे खरेदी खत त्रयस्थ व्यक्तीला करून देतात. अशा वेळी खरेदी खत घेणाऱ्यास कोणते अधिकार आहेत? नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. जर एखाद्या मिळकतीचे अगोदरच खरेदी खत झालेले असेल व त्याच मिळकतीचे मूळ मालकाने दुसरे खरेदी खत लिहून नोंदवून दिलेले असेल तर नंतर खरेदी घेणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची मालकी अथवा कब्जा प्राप्त होत नाही. सातबाराच्या उतार्यावर जरी खरेदी खताची नोंद झाली नाही तरी एकदा खरेदी खत दिल्यानंतर त्या मालकाची मालकी व कब्जा संपुष्टात येतो व तो खरेदी घेणाराच मिळतो. त्यामुळे पहिले खरेदी खत देऊन त्या खरेदीदाराला कोणत्याही प्रकारची मालकी अथवा कब्जा प्राप्त होत नाही. ते खरेदी खत पोकळ व बिनकब्जाचे असते, कारण दुसऱ्या खरेदी खताच्या वेळी मूळ मालकाकडे मालकी अथवा कब्जा उरलेला